नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक संपन्न। मनपा हद्दीतील संस्थांना अन्यायी घरपट्टी आकारणी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार। महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्थांमुळे बहुजन समाज शिकला। राज्याच्या प्रगतीत संस्थांचं योगदान लक्षवेधी आहे। शिक्षण संस्थांचं कार्य हे धर्मादाय स्वरूपाचं आहे। त्यामुळे ग्रामविकास विभागानं ग्रामीण भागातील खासगी शाळांची घरपट्टी माफ केली आहे। तथापि महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मनपा हद्दीतील शाळांना सामान्य व इतर करातून सूट दिली असताना सांगली महापालिका अन्यायकारक भरमसाठ घर आकारणी करून शिक्षण संस्थांना नोटीसा लागू केल्यात। या प्रकरणी शिक्षण संस्था चालक शिष्टमंडळानं माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांना भेटून मनपा हद्दीतील खासगी शाळांना व्यापारी पद्धतीनं घरपट्टी आकारणी करून दिलेल्या नोटीसा मागे घेऊन निवासी दरानं शाळांना घरपट्टी आकारणी करावी अशी मागणी करणार असं प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केलं। ते सांगली जिल्हा संघाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते। या बैठकीत संस्थाचालकांनी अन्यायी घरपट्टी आकारणीबाबत तीव्र असंतोष व्यक्त करून या प्रकरणी कायदेशीर व रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला। या बैठकीत संच मान्यता सुधारित आदेशाला शासनाने स्थगिती दिली। संच मान्यता पूर्वीप्रमाणेच करावी, सुधारित आदेश रद्द केल्याचा जी.आर. मागे घ्यावा, शाळांमध्ये कंत्राटी शिपाई भरतीचा शासन निर्णय रद्द करावा आणि थकीत वेतनेतर अनुदान तातडीने द्यावं व वेतनेतर अनुदानाची गणना 7व्या वेतन आयोगाच्या वेतनावर करावी। तुटपुंजे वेतनेतर अनुदान तेही थकीत झालंय, त्यामुळे शाळा चालवणं मुश्किल झालंय। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अत्यंत कमी उमेदवार पाठवले जातात। एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवण्याची तरतूद असताना त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होतो। शासनाने गांभीर्याने लक्ष घालणं आवश्यक आहे, अशा व्यथा संस्थाचालकांनी मांडल्या। यावर रावसाहेब पाटील म्हणाले, संस्थांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शासनाकडे दाद मागणार आहे। यावेळी प्राध्यापक आर.एस. चोपडे, शशिकांत राजोबा, प्राध्यापक एन.डी. बिरनाळे, विनोद पाटोळे, नितीन खाडीलकर, प्राध्यापक शिवपुत्र आरबोळे, वैभव गुरव, नंदकुमार आंगडी, भारत दुधाळ, लग्मान्ना गडगे, प्राध्यापक एम.एस. राजपूत, दिग्विजय चव्हाण, विजय पाटील व संस्थाचालक उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।